फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे. संभाजी पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल. किमान राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून रक्कम विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही. त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून विस्तारित रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे. यात 15 जिल्हे व 32 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, यात 15 जिल्हे व 32 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यात तुमचाही तालुका व जिल्हा असू शकतो. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी 517 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला गेला असून शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे आजपासून वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. 15 जिल्ह्यां व 32 तालुक्यांमध्ये आज निधी वर्ग केला गेला जाणार असून 32 तालुक्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे व या जिल्ह्यात रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या तालुक्यात किती रक्कम किती निधी वर्ग केलेला आहे सर्व काही अपडेट समोर आलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या तालुक्यात किती रक्कम जमा केलेली आहे सर्व काही अपडेट आलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. सरसकट शेतकऱ्यांना 32,500 पर्यंतचा पीक विमा जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित होणार आहे. सरसकट शेतकऱ्यांना 32,500 प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून निधी वर्ग वितरित केला जाणार असून रखडलेले पीक विम्याचे दावे आता मंजूर करून राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. यामध्ये फार्मर ID KYC या संबंधीचे निकष लावण्यात आलेले आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, 4 निकषात जर तुम्ही बसत असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना यामार्फत मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे 32,500 प्रमाणे आजपासून DBT अंतर्गत त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार असून यामध्ये 32 तालुके व 15 जिल्ह्यांची रक्कम विस्तारित होणे सुरुवात झालेली आहे. म्हणजे 15 जिल्ह्यात व 32 तालुक्यांमध्ये रक्कम आज सकाळपासून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे. पात्र लाभार्थी जे शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झालेली असेल तर तुम्ही जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती रक्कम जमा झालेली असेल. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या प्रतीक्षेत होते ती प्रतीक्षा संपलेली आहे. म्हणजेच की कोणकोणत्या तालुक्यात रक्कम जमा होणार सर्व काही बातमी सांगणार आहोत. 15 जिल्हे बघा शेतकऱ्यांना 32 तालुके यादी जाहीर झाली. बघा शेतकरी मित्रांनो, 15 तालुके 32 जिल्हे 15 जिल्हे व 32 तालुक्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बघा यात सर्वात प्रथम बीड जिल्हा आहे. बघा बीड जिल्ह्यातील पात्र लाभार्थी जे शेतकरी त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा सुद्धा झालेली आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. हेक्टरी 32,500 रुपयापर्यंतची जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटले तरी काहीच हरकत नाही. कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी प्रमाणे 32,500 प्रमाणे रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम ही जमा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. बघा यात जालना, बीड, जालना 15 जिल्ह्यांची यादी सांगणार आहोत. बीड, जालना, परभणी, बघा त्याचप्रमाणे नाशिक, नांदेड, त्याचप्रमाणे हिंगोली, वाशिम, या जिल्ह्यामध्ये पैसे आजपासून जमा झालेले आहे. म्हणजे की तालुक्याची यादी सुद्धा जाहीर करणार आहोत. बघा बीडमधील केज असेल,
केज, परत धारूर, अंबाजोगाई, त्याचप्रमाणे गेवराई, या तालुक्यांमध्ये रक्कम जमा झालेली आहे. बघा त्याचप्रमाणे जालनामधील बघा, जालना जिल्हा असेल, जालना तालुका असेल, जालना तालुक्यात ही रक्कम जमा झालेली आहे. म्हणजे की पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. पात्र जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहेत. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झालेली असेल, पात्र जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून रक्कम जमा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. 15 जिल्हे, 32 तालुके, यादी जाहीर. त्याचप्रमाणे बघा, नाशिकमधील नांदगाव असेल, त्याचप्रमाणे दिंडोरी असेल, सिन्नर असेल, या तालुक्यांमध्ये बघा रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. म्हणजे की पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे पाहायला गेलं तर रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पीक विम्याचे पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे. जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून सरकारने मोठा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम केलेलं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. बघा त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती संभाजीनगर तालुका असेल, त्याचप्रमाणे सिल्लोड असेल, या तालुक्यांमध्ये रक्कम सुद्धा जमा झाली आहे. जे पात्र लाभार्थी शेतकरी त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे ही रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम ही सरकारने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याबद्दल सविस्तरपणे अपडेट आम्ही देत राहू. भेटत राहू तसेच नवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.